Good morning, students. Today we are going to start with a new topic. Okay. Name of the topic is solutions. Okay. One of the important word as far as chemistry is concerned is solution. Much of time we are using this word in labs for different kind of solution. We are running over here and there. Okay, on different tables. Okay. So today we are going to start with this topic. Properties of solution, what are different kinds of solution we are going to discuss in this topic. Okay. या टॉपिक मध्ये आपण सोल्युशन्स एक्झॅक्टली काय आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि वेगवेगळे टाईपचे सोल्युशन आहेत, त्या वेगवेगळ्या टाईपच्या सोल्युशन्स आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. Before going to main topic, I think in last year in 11th class we have discussed about mixture. Okay, there are two types of mixture. तुम्हाला माहिती आहे दोन टाइपचे मिक्सचर असतात. ओके, जर कन्सिडर करा शुगर जर वॉटर मध्ये डिसॉल्व केली तर शुगर इज सोल्युबल इन वॉटर, बरोबर आहे ना. शुगर वॉटर मध्ये सोल्युबल आहे. सो ते जे मिक्सचर बनतंय ते होमोजिनियस मिक्सचर बनतंय बिकॉज बाय युजिंग फिजिकल मेथड. म्हणजे तुम्ही त्या बीकर मध्ये हात घालून तुम्ही त्यातली शुगर सेपरेट नाही करू शकत किंवा फिल्टर पेपरनं शुगर सेपरेट नाही करू शकत. सो दिस मिक्सचर ओके इज नोन ॲज होमोजिनियस मिक्सचर, कारण सिंगल फेज तयार होते, एकाच फेज मध्ये सगळे घटक असतात. म्हणजे शुगर आणि वॉटर दोघे पण लिक्विड असणार. ओके, आणि ते मिक्स होतात आणि त्या टाईपचं जे मिक्सचर आहे त्याला आपण म्हणतोय होमोजिनियस मिक्सचर. पण शुगरच्या ऐवजी तुम्ही सँड मिक्स केला, ओके, सँड ऍड केली वॉटर मध्ये, बीकर मध्ये वॉटर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सँड ऍड केला, तर तुम्हाला माहिती आहे सँड इज नॉट सोल्युबल इन वॉटर. सँड इज नॉट सोल्युबल इन वॉटर, देयरफॉर sand remains at the bottom of the solution, sand remains at the bottom of the beaker. ओके, आणि त्या दोघांच्या फेज वेगळ्या असतात. म्हणजे सँड सॉलिड असते आणि वॉटर जे आहे ते लिक्विड असते. तुम्ही बीकर मध्ये हात घातला तर सँड सेपरेट होऊ शकते, तर त्याला तुम्ही काय म्हणताय, हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणताय. त्याला तुम्ही म्हणताय हेट्रोजिनियस मिक्सचर. तर मिक्सचर हॅज टू टाइप्स. वन इज अ होमोजिनियस मिक्सचर अँड सेकंड इज अ हेट्रोजिनियस मिक्सचर. ओके, let us start with solution. Solution काय आहे? Homogeneous mixture of two or more component, two or more substances, दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्सेसचं होमोजिनियस मिक्सचर प्रोड्यूस केलं तर त्या होमोजिनियस मिक्सचरला आपण म्हणतोय सोल्युशन. सो सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर, इट इज नॉट हेट्रोजिनियस मिक्सचर. लक्षात राहील तुमच्या. सोल्युशन मध्ये जे कंपोनंट आहेत ते सोल्युबल असणार आहे एकमेकांमध्ये, त्यामुळे जे मिक्सचर बनणार आहे ते कसं असणार आहे, होमोजिनियस मिक्सचर असणार आहे. होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू और मोर सबस्टन्सेस इज नोन ॲज सोल्युशन. त्या मिक्सचरला आपण म्हणतोय सोल्युशन. लक्षात राहील. तर शुगर इन वॉटर सोल्युशन, ऍसिड इन वॉटर सोल्युशन, NaOH इन वॉटर सोल्युशन. ऑलवेज वॉटरच यूज करू आपण असं नाही, तर वेगवेगळे सॉल्व्हंट तुम्ही यूज करू शकता. ओके, आता या सोल्युशन मध्ये जे कंपोनंट आहेत त्या कंपोनंट मध्ये एक कंपोनंट मोर प्रपोर्शन मध्ये असेल आणि एक कंपोनंट लेस प्रपोर्शन मध्ये असेल, बरोबर ना. कंपोनंट प्रेझेंट इन लार्ज प्रपोर्शन, कंपोनंट प्रेझेंट इन लार्ज प्रपोर्शन इज नोन ॲज सॉल्व्हंट. त्याला तुम्ही काय म्हणताय, सॉल्व्हंट म्हणताय. लार्ज प्रपोर्शन मध्ये एखादा कंपोनंट असेल तर त्या कंपोनंटला आपण काय म्हणतोय, सॉल्व्हंट. सो इफ यू डिसॉल्व शुगर इन वॉटर, ओके, and sugar is present in less proportion, water is present in large proportion, so water is a solvent. water काय असणार आहे, सॉल्व्हंट असणार आहे. हे एकदम इझी आहे, आपण पूर्वी डिस्कस केला असणार आहे. नेक्स्ट, सोल्यूट. the component of the solution present in small proportion, component of the solution present in small proportion is known as solute. तर सोल्युशन जे आहे त्याला दोन मेन कंपोनंट असतात, सॉल्व्हंट आणि सोल्यूट. बऱ्याचशा सोल्युशन मध्ये एक सॉल्व्हंट एक सोल्यूट असतोय. त्या केसमध्ये सोल्युशन इज नोन ॲज बायनरी सोल्युशन. बट देर आर नंबर ऑफ केसेस वेअर देर इज ओनली वन सॉल्व्हंट बट नंबर ऑफ सोल्यूट्स, म्हणजे बरेचसे सोल्यूट्स असतात. म्हणजे घरी आपण सरबत बनवलं तर ते पण सोल्युशन असणार आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर सॉल्व्हंट असणार आहे आणि बाकीचे बरेचसे घटक असणार आहेत ते सोल्यूट असणार आहे. सो इन आयडियल केस देर इज वन सॉल्व्हंट and one solute, but there are number of cases where there is one solvent and two or more solutes also.
2 or more solutes also. So solution is a homogeneous mixture. Okay, solvent is present in large proportion, solute is present in small proportion. हे मला वाटत नाही आपल्याला स्टडी म्हणजे करावं लागेल. इट इज व्हेरी इझी. आता बघा कसं आहे, सोल्युशनचे टाइप्स आहेत. सोल्युशनचे टाइप्स आहेत जसं सॉल्व्हंट आणि सोल्यूट हे सबस्टन्स आहेत. नॉर्मली आपल्याला काय वाटतंय की सोल्युशन मध्ये काय असणार आहे, एक सॉलिड असणार आहे, तो सॉलिड लिक्विड मध्ये डिझॉल्व केला असणार आहे, तर त्याला आपण काय म्हणणार सोल्युशन. किंवा दोन लिक्विडच्या मिक्सचरला आपण काय म्हणणार सोल्युशन. पण असं नाही आहे. ओके, सोल्युशन वेगळ्या वेगळ्या फिजिकल स्टेट मध्ये असू शकते. सॉलिड, लिक्विड, गॅस अशा वेगळ्या वेगळ्या फिजिकल स्टेट मध्ये असू शकते. आपण फक्त केमिस्ट्री लॅब मध्ये आपल्याला वाटतंय सोल्युशन म्हणजे दोनच घटकांचं सोल्युशन, त्यामध्ये दोन घटक एक तर सॉलिड असेल तो वॉटर मध्ये किंवा लिक्विड मध्ये डिझॉल्व केलेला असेल, आणि किंवा दोन लिक्विडचं मिक्सचर असेल तर त्याला आपण काय म्हणू सोल्युशन. असं नाही आहे. डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्यूट, depending upon physical state of solvent and solute, there are 9 types of solution. There are total 9 types of solution. हे सगळं जे क्लासिफिकेशन केले कशाच्या बेसिसवर केले, डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट्स, फिजिकल स्टेट ऑफ सॉलिड अँड सॉल्व्हंट. लेट अस सी देन टाइप्स ऑफ सोल्युशन. टाइप्स ऑफ सोल्युशन कुठले कुठले टाइप्स असू शकतात. एक तर सोल्यूट सॉलिड असू शकतोय, सॉल्व्हंट पण सॉलिड असू शकतोय. ओके, म्हणजे फिजिकल स्टेट बघा, सोल्यूट सॉलिड असेल, सॉल्व्हंट पण सॉलिड असेल, आणि त्या दोघांना मिक्स केलं तर काय बनेल सोल्युशन. आणि ते सोल्युशन पण सॉलिड असणार आहे. सोल्युशन पण बऱ्याच केस मध्ये काय असणार आहे सॉलिड असणार आहे. तर सॉलिड इन सॉलिड असं म्हणू शकताय त्याला. तुम्ही त्याला काय म्हणू शकताय सॉलिड इन सॉलिड. म्हणजे फर्स्ट केस आहे ज्याच्यामध्ये सोल्यूट पण सॉलिड आहे, सॉल्व्हंट पण सॉलिड आहे, आणि त्या सोल्युशनला तुम्ही काय म्हणाल सॉलिड इन सॉलिड. सॉलिड इन सॉलिड. एक्झाम्पल अलॉईज. एक्झाम्पल अलॉईज बऱ्याचशा टाईपचे अलॉईज आपण यूज करतोय. एक्झाम्पल स्टील आहे, ब्रास आहे, ब्रॉन्झ आहे, ड्युराल्युमिन आहे, बरोबर आहे. बरेचसे अलॉईज यूज करतोय. या अलॉईज मध्ये एक मेटल दुसऱ्या मेटल बरोबर किंवा एक नॉन मेटल दुसऱ्या मेटल बरोबर मिक्स केलेला असतो, बरोबर आहे. आणि सगळे मेटल नॉन मेटल हे कुठल्या स्टेट मध्ये असतात सॉलिड स्टेट मध्ये असतात. म्हणजे सगळे मेटल नॉन मेटल नेहमी सॉलिड स्टेट मध्ये नाही. मी म्हणतो अलॉय साठी यूज केलेले, अलॉय साठी यूज केलेले मेटल आणि नॉन मेटल काय असतात सॉलिड स्टेट मध्ये असतात. त्यामुळे सोल्यूट जो असणार आहे तो पण सॉलिड असणार, सॉल्व्हंट जो असणार तो पण सॉलिड असणार आहे. एक्झाम्पल स्टील मध्ये आयर्न मध्ये कार्बन मिक्स करतोय आपण. आयर्न इज अ सॉल्व्हंट, बरोबर. आयर्न माहिती आहे ना तुम्हाला, लोखंड सॉलिड असणार आहे सॉल्व्हंट. आणि कार्बन थोडासा मिक्स केला जातोय, कार्बन जो आहे तो पण सॉलिड आहे, तो पण काय सॉलिड आहे. त्यामुळे त्याला तुम्ही काय म्हणणार सॉलिड इन सॉलिड सोल्युशन. तर तुम्ही म्हणणार आहे सॉलिड इन सॉलिड सोल्युशन. नेक्स्ट सोल्यूट सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट लिक्विड आहे. सोल्यूट सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट काय आहे लिक्विड आहे. त्या केस मध्ये काय एक्झाम्पल सी वॉटर घ्या. सी वॉटर मध्ये तुम्हाला माहिती आहे बरेचसे सॉल्ट डिझॉल्व झालेले असतात. सॉल्ट्स आर डिझॉल्व्ड इन वॉटर. सी वॉटर माहिती आहे ज्याला आपण सलाईन वॉटर म्हणतोय किंवा सॉल्टी वॉटर म्हणतोय किंवा सिंपल तुम्ही त्याला सी वॉटर म्हणू शकता. ओके, इन सी वॉटर सॉल्ट्स आर डिझॉल्व्ड इन वॉटर. सॉल्ट्स आर सॉलिड, सॉल्ट्स आर सॉलिड, वॉटर इज लिक्विड, वॉटर इज लिक्विड. त्यामुळे इथं सोल्यूट जो आहे तो सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट जो आहे तो कसा लिक्विड आहे. सॉल्व्हंट जो आहे तो लिक्विड आहे. सो या टाइपच्या सोल्युशनला तुम्ही म्हणाल सॉलिड इन लिक्विड. त्याला तुम्ही काय म्हणाल सॉलिड इन लिक्विड. एक्झाम्पल मी सांगितलं सी वॉटर. इट इज नॉट प्युअर वॉटर, इट कंटेन्स डिझॉल्व्ड सॉल्ट. इट कंटेन्स डिझॉल्व्ड सॉल्ट. त्यामुळे सी वॉटर हे कसलं एक्झाम्पल आहे सॉलिड इन लिक्विड टाइपचं एक्झाम्पल. ओके, आय होप यू विल नॉट फॉरगेट इट. ओके, नेक्स्ट सॉलिड इन गॅस. सॉलिड इन गॅस म्हणजे सोल्यूट जो आहे तो सॉलिड आहे, सोल्यूट जो आहे तो सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट जो आहे तो काय गॅस आहे. ओके, सॉल्व्हंट इज गॅस अँड सोल्यूट इज सॉलिड. एक्झाम्पल आयोडीन. आयोडीन चेंबर मध्ये किंवा आयोडीन एखाद्या फ्लास्क मध्ये ठेवला आणि त्याला जर झाकलात तुम्ही तर आयोडीन नायट्रोजन मध्ये एअर मध्ये मिक्स होतोय. आयोडीन जो आहे तो नायट्रोजन मध्ये किंवा एअर मध्ये काय होतोय मिक्स होतोय. आणि जेव्हा आयोडीनचा विचार करताय तो तेव्हा तो सॉलिड आहे आणि नायट्रोजन जो आहे तो कसा गॅस आहे. तेव्हा तो मिक्स होणार आहे एअर मध्ये, तेव्हा सॉलिड जो आहे तो गॅस मध्ये मिक्स झालाय असं म्हणू शकता तुम्ही.
तेव्हा जे सोल्युशन बनणार आहे ते सोल्युशन असणार सॉलिड इन गॅस. ते सोल्युशन कसं असणार आहे सॉलिड इन गॅस. आयोडीन इन एअर. आयोडीन तुम्ही बघितलंय की नाही मला माहित नाही पर्पल कलरचा सॉलिड असतोय जो डिझॉल्व्ह होतोय एअरमध्ये मिक्स होतोय नायट्रोजन मध्ये मिक्स होतोय आणि जेव्हा मिक्स होतोय तेव्हा त्याचं सोल्युशन बनतंय. आयोडीन सॉलिड आहे आणि ज्यामध्ये मिक्स झाला आहे एअरमध्ये ती एअर जी आहे ती कशी गॅस आहे. तर आयोडीन इन एअर इज सॉलिड इन गॅस टाइपचं एक्झाम्पल. सॉलिड इन गॅस टाइपचं एक्झाम्पल. ओके लक्षात राहील. नेक्स्ट सॉलिड जो आहे तो सॉलिड असू शकतोय. सॉलिड कॅन बी लिक्विड. सॉलिड कॅन बी लिक्विड अँड सॉल्व्हंट कॅन बी सॉलिड. सॉल्व्हंट कॅन बी सॉलिड. तुम्ही म्हणणार सोल्यूट लिक्विड आणि सॉल्व्हंट सॉलिड जरा टफ पडतंय. तुम्हाला माहिती आहे अमलगम्स हा स्पेशल वर्ड आहे. अमलगम्स ज्यामध्ये मर्क्युरी मेटल बरोबर मिक्स केली जाते. मर्क्युरीचं मेटल बरोबर अलॉय प्रोड्यूस केलं जाते. मर्क्युरी तुम्हाला माहिती आहे मर्क्युरी लिक्विड आहे. ओनली मेटल विच इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर आणि त्याला वेगळ्या मेटल बरोबर मिक्स केलं जातं. फॉर एक्झाम्पल सोडियम बरोबर मिक्स केलं जातं तेव्हा त्याला म्हणतात सोडियम अमलगम. झिंक बरोबर मिक्स केलं जातंय तेव्हा त्याला म्हणतात ते झिंक अमलगम. तर वेगळे अमलगम्स तयार केले जातात. अँड अमलगम्स आर अलॉईज ऑफ मर्क्युरी विथ मेटल. अमलगम्स आर अलॉईज ऑफ मर्क्युरी विथ मेटल. अँड मर्क्युरी इज अ लिक्विड अँड अदर मेटल्स आर सॉलिड. So liquid in solid type of solution होता है. Mercury is solute, other metals are solvent, other metals are solid, and mercury is liquid. So इथं जे अमलगम तयार होत आहे ते liquid in solid type चं solution असेल. अमलगम जे तयार होणार आहे ते असणार आहे liquid in solid type चं solution. अमलगम्स न विसरू नका. अमलगम्स liquid in solid type चे solution आहे. त्याच्यामध्ये सोडियम अमलगम झिंक अमलगम हे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. ओके ज्याच्यामध्ये मर्क्युरी सोडियम मध्ये मर्क्युरी झिंक मध्ये काय केली जाते ऍड केली जाते आणि काय बनवलं जाते अलॉय. ओके आणि त्या अलॉय आपण म्हणतोय अमलगम्स. चलो नेक्स्ट लिक्विड इन लिक्विड. नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता लिक्विड इन लिक्विड साठी. म्हणजे सोल्यूट पण लिक्विड आहे सॉल्व्हंट पण लिक्विड आहे. सोल्यूट पण लिक्विड आणि सॉल्व्हंट पण लिक्विड आहे. फॉर एक्झाम्पल you can give example of petrol, gasoline मध्ये माहिती आहे तुम्हाला एन ब्युटेन पासून बरेचसे हायड्रोकार्बन आहेत. बरोबर आहे ना. पेंटेन आहे. तर हे हायड्रोकार्बनचं मिक्सचर आहे. हायड्रोकार्बनचं काय मिक्सचर आहे गॅसोलीन. त्याच्यामध्ये सोल्यूट पण लिक्विड आहे आणि सॉल्व्हंट पण लिक्विड आहे. तर त्या मिक्सचरला तुम्ही काय म्हणताय लिक्विड इन लिक्विड वेअर solute and solvent both are liquid. So gasoline is an example of liquid in liquid type of solution. Okay. Next, solute is liquid, solvent is gas. Solute is liquid and solvent is gas. या टाइपचं सोल्युशन आहे. solute liquid आहे, solvent gas आहे. एक्झाम्पल क्लोरोफॉर्म माहिती आहे बऱ्याच वेळा क्लोरोफॉर्म यूज केला जातोय. एक अनेस्थेटिक म्हणून पूर्वी यूज केला जायचा. आजकाल सॉल्व्हंट म्हणून लॅब मध्ये यूज केला जातोय. क्लोरोफॉर्म इज अ लिक्विड मटेरियल. ओके क्लोरोफॉर्म काय लिक्विड स्टेट मध्ये असतो. त्याला जर ओपन ठेवला तुम्ही तर तो एअर मध्ये मिक्स होतोय. तो कशामध्ये मिक्स होतोय एअर मध्ये किंवा नायट्रोजन मध्ये मिक्स होतोय. इफ यू keep a open container of chloroform on a table, after few minutes you can see some of the chloroform is evaporated. काही क्लोरोफॉर्म काय झालेला असणार इव्हॅपोरेट झालेला असणार. इव्हॅपोरेट झाल्यावर एअर मध्ये मिक्स होणार म्हणजे क्लोरोफॉर्मचं एअर मध्ये मिक्सचर तयार होणार. आता क्लोरोफॉर्म काय आहे सोल्यूट आहे. तो कशामध्ये मिक्स झाला एअर मध्ये. एअर काय आहे सॉल्व्हंट आहे. सोल्यूट कसं आहे लिक्विड. आणि एअर कसे आहे गॅसियस स्टेट मध्ये. एअर जे आहे ते कशा गॅसियस स्टेट मध्ये. सो क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन इज एक्झाम्पल ऑफ लिक्विड इन गॅस. चलो नेक्स्ट वन. सोल्यूट कॅन बी गॅस. कैन यू इमेजिन सोल्यूट कॅन बी गॅस अँड सॉल्व्हंट इज सॉलिड. असं होतंय का बऱ्याच वेळा केमिस्ट्रीमध्ये कॅटलिस्ट यूज करतात हायड्रोजनेशन साठी. तेव्हा हायड्रोजन पॅलेडियम मध्ये किंवा हायड्रोजन प्लॅटिनम मध्ये ऍडसॉर्ब झालेला असतोय. तेव्हा जे सोल्युशन बनतंय हायड्रोजन कसं आहे
गॅस. पॅलॅडियम किंवा प्लॅटिनम कसं आहे? सॉलिड. सो ते जे सोल्युशन आहे हायड्रोजनचं पॅलॅडियम मध्ये, ते सोल्युशन जे आहे ना ते कसं असणार आहे? गॅस इन सॉलिड. ते सोल्युशन कसं असणार आहे? गॅस इन सॉलिड. लक्षात येते का? बऱ्याचशा केमिकल रिएक्शन मध्ये एरोवर लिहिलेलं असते H2 क्रॉस काय लिहिलेलं असते? पॅलॅडियम. म्हणजे H2 पॅलॅडियम मध्ये ऍडसॉर्ब झाला. तर ते जे सोल्युशन बनेल ते सोल्युशन असेल गॅस इन सॉलिड. ते सोल्युशन कशाचं असणार आहे? गॅस इन सॉलिड. बिकॉज हायड्रोजन इज गॅस and palladium is solid. Hydrogen is gas and palladium is solid. Next, gas in liquid. Gas in liquid हे तर सिंपल आहे. सोल्यूट आपला गॅस असणार आहे आणि सॉल्व्हेंट इज अ लिक्विड. सोल्यूट गॅस असणार आहे आणि सॉल्व्हेंट काय असणार आहे? लिक्विड असणार आहे. एक्झाम्पल, देयर आर नंबर ऑफ कार्बोनेटेड ड्रिंक्स लाइक थम्स अप, स्प्राइट. ओके, likewise there are carbonated drinks किंवा कार्बोनेटेड वॉटर म्हणू शकता, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड डिसॉल्व केलेला असणार आहे. कशामध्ये? वॉटर मध्ये. कार्बन डायऑक्साइड काय आहे? गॅस आहे. कशामध्ये डिसॉल्व केलाय? वॉटर मध्ये. वॉटर काय आहे? लिक्विड आहे. वॉटर काय? लिक्विड आहे. सो दॅट सोल्युशन कार्बोनेटेड ड्रिंक कसलं सोल्युशन आहे? गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विड. सो कार्बोनेटेड ड्रिंक्स आर, कार्बोनेटेड वॉटर इज gas in liquid type of solution. Gas in liquid type of solution. And finally, solute can be gas, solvent can be gas. Okay, solute and solvent हे दोन्ही पण गॅस आहेत. एक्झाम्पल एअर, ओव्हर एअर. इथं एअर आहे. एअर मध्ये ऑक्सिजन इज देअर, नायट्रोजन इज देअर, कार्बन डायऑक्साइड इज देअर, and all these are gases. All these are gases. So air is an example of gas in gas. Air is an example of gas in gas, where solute is gas as well as solvent also gas. Okay, म्हणजे दोन्ही गॅसेस असणार आहेत. सोल्यूट पण गॅस असणार आहे, सॉल्व्हेंट पण गॅस असणार आहे. त्या केस मध्ये त्या सोल्युशनला तुम्ही म्हणणार आहे यस गॅस इन गॅस. सो वी हॅव स्टार्टेड विथ न्यू टॉपिक सोल्युशन्स. We have started with new topic solutions. In this, we have seen definition of solution. It is a homogeneous mixture of two or more substances. Substance which is present in large proportion is known as solvent. Substance which is present in small proportion is known as solute. Depending upon physical state of solute and solvent, there are 9 types of solution. Solid in solid, solid in liquid, solid in gas, liquid in solid, liquid in liquid, liquid in gas, gas in solid, gas in liquid, and gas in gas. And these are some examples. These are some examples of these different solutions. Okay, हे वेगवेगळे solutions आहेत, त्यांचे काय examples. याच्या व्यतिरिक्त सोल्युशनचे काही टाइप्स असू शकतात. म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फर्स्ट वन डायल्यूट सोल्युशन. तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळा आपण हा वर्ड ऐकतोय डायल्यूट सोल्युशन्स. व्हॉट आर डायल्यूट सोल्युशन्स? तुम्हाला माहिती आहे का? ज्याच्यामध्ये सोल्यूट फार कमी आहे, सोल्यूटचा अमाऊंट एकदम कमी आहे, त्या केसमध्ये त्या सोल्युशनला तुम्ही म्हणणार आहे डायल्यूट सोल्युशन. म्हणजे सोल्यूट फार कमी आहे. एक्झाम्पल डायल्यूट HCl हा वर्ड बऱ्याच वेळा ऐकतोय आपण. तर ते कधी आपल्या हातावर वगैरे पडलं तर आपल्याला कळतंय का? नाही. किंवा त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ जाणवते का? नाही. का? कारण त्या सोल्युशन मध्ये ऍसिड फार कमी असते. सो इन दॅट केस if solute is present in very small amount in the solution, then solution is known as dilute solution. त्या केस मध्ये सोल्युशनला आपण काय म्हणतोय? डायल्यूट सोल्युशन. इफ सोल्युशन मध्ये सोल्यूट जो आहे तो थोडा जास्त आहे, सोल्यूट जो आहे तो काय जास्त आहे, थोडा जास्त आहे, तर त्या केस मध्ये थोडा जास्त म्हणजे काय सॉल्व्हेंट पेक्षा जास्त तर असणार नाही. ओके, तर सोल्यूटचा अमाऊंट मोर असेल, सोल्यूटचा अमाऊंट मोर असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. तुम्ही काय म्हणणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. So this one is a second type of solution. Okay, if solute is less, it is known as dilute. Solute is more, it is known as concentrated solution. Okay, हे लक्षात येते का बघा? सोल्यूटच्या अमाउंट वर आपण टाइप्स करतोय. सोल्यूट कमी असेल तर डायल्यूट सोल्युशन आणि सोल्यूट जास्त असेल तर
कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. याच्या डेफिनेशन तुम्हाला विचारलं जाणार नाही, पण ह्या टर्म्स बऱ्याच वेळा यूज करतोय आपण. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे डायल्यूट HCl म्हणल्यावर त्याच्यात HCl कमी आहे, कॉन्सन्ट्रेटेड HCl म्हटल्यानंतर HCl जास्त आहे. लक्षात आलं? तर हे जे आहे ना, तर त्याला आपण बऱ्याच वेळा हे वर्ड्स यूज करतोय, त्यामुळे हे लक्षात असू द्या. ओके, नेक्स्ट बऱ्याच वेळा हा वर्ड यूज करतात ॲक्वियस सोल्युशन. बऱ्याच वेळा हा वर्ड यूज केला जातोय ॲक्वियस सोल्युशन. सोल्युशन इन विच वॉटर इज अ सॉल्व्हेंट. सोल्युशन इन विच वॉटर इज सॉल्व्हेंट, इट इज नोन ॲज ॲक्वियस सोल्युशन. काही सोल्युशन मध्ये वॉटरला सॉल्व्हेंट म्हणून यूज केलं जाते, त्या केसमध्ये त्या सोल्युशनला आपण म्हणतोय ॲक्वियस सोल्युशन. एक्झाम्पल NaOH इज डिसॉल्व्ड इन वॉटर, तर तुम्ही काय म्हणणार? ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaOH. HCl इज डिसॉल्व्ड इन वॉटर, तुम्ही काय म्हणणार? ॲक्वियस सोल्युशन ऑफ HCl, ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaOH. असं शब्द वापरतोय कारण का सोल्युशन मध्ये जो सॉल्व्हेंट आहे तो सॉल्व्हेंट असणार आहे वॉटर, तर त्या केसमध्ये त्याला तुम्ही काय म्हणताय? ॲक्वियस सोल्युशन. नॉन ॲक्वियस सोल्युशन, sometimes there are different solvents used for preparation of solution. म्हणजे बऱ्याच वेळा इथिल अल्कोहोल, बऱ्याच वेळा क्लोरोफॉर्म, बऱ्याच वेळा इथर्स, बऱ्याच वेळा ॲसिटोन, असे सॉल्व्हेंट सुद्धा यूज केले जातात जेव्हा ऑर्गॅनिक कंपाऊंड्सना डिसॉल्व्ह करायचं असते. जेव्हा ऑर्गॅनिक कंपाऊंड्सना डिसॉल्व्ह करायचं असते तेव्हा या टाइपचे सॉल्व्हेंट यूज केले जातात अदर दॅन वॉटर. अदर दॅन वॉटर, त्या केसमध्ये ती जी सोल्युशन आहे त्या सोल्युशनला तुम्ही काय म्हणणार आहे? ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन, सॉरी नॉन ॲक्वियस सोल्युशन. नॉन ॲक्वियस सोल्युशन मध्ये वॉटर सोडून दुसरा कुठला जर सॉल्व्हेंट यूज केला असेल तर त्या केसमध्ये त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? नॉन ॲक्वियस सोल्युशन. ओके स्टुडंट्स, सो विल स्टॉप ओव्हर हियर. दिस इज इंट्रोडक्टरी पार्ट ओनली. हा जो पार्ट आहे तो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. In tomorrow's lecture we'll start with same, we'll proceed with same. Thank you, have a nice day.